आजची आपली रेसिपी आहे मशरूम राईस। तो कसा बनवायचा, चला आपण स्टेप बाय स्टेप रेसिपी बघूया। वाट्या बासमती तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि 15 मिनिटं आपल्याला तसेच ठेवून द्यायचे आहेत। आपल्याला तांदूळ बॉईल करून घेण्यासाठी पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये मीठ घालायचं आहे, 1 चमचा तेल आपल्याला घालायचं आहे, 1 टेबलस्पून आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे। पाण्यामध्ये आपल्याला आता बासमती तांदूळ टाकायचा आहे। राईस आपला छान बॉईल झालेला आहे। आता आपण हा स्ट्रेनरवर काढून घेऊया। आपला पुलाव हा मशरूमचा पुलाव आहे, त्यामुळे आपण हे मशरूम पहिले स्वच्छ धुवून घेणार आहे। मशरूम धुवून घेतलेले आहे, ते आता असे कपड्यांनी स्वच्छ करायचे आहेत। मशरूम आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला थोडं तेलही घ्यायचं आहे आणि बटर सुद्धा घालायचं आहे। चॉप केलेला ऑनियन घालायचा आहे, 1/2 टेबलस्पून जिरे आपल्याला घालायचे आहे, बारीक चॉप केलेला लसूण आपल्याला इथे जास्ती लागणार आहे, तो घालायचा आहे। तिखट हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला घालायच्या आहेत। थोडं चिली फ्लेक्स इथे टाकायचं आहे। यामध्ये आता हे चॉप केलेले मशरूम आपण घालणार आहे। मीठ आपल्याला घालायचं आहे। मशरूम आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे। अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे। मशरूम आपले छान फ्राय झालेले आहे। आता आपण यामध्ये बॉईल केलेला राईस घालणार आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मशरूममध्ये ब्लॅक पेपर पावडर चवीला खूप छान लागते, त्यामुळे आपण यामध्ये ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहे। आता हे चॉप केलेले स्प्रिंग ओनियन आपल्याला घालायचे आहे आणि घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर। तुम्हाला जर ही माझी मशरूम राईसची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।